बंद करा. वा 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 वा, काय उड्या मारते, काय उड्या मारते. जणू काय पाण्यात म्हैसच डुंबल्यासारखी वाटते. म्हैस कोणाला म्हणालात? नाही, जवळजवळ रेडाच म्हणणार होतो, पण बाई माणूस आहे म्हणून म्हैस म्हणलं. गप्प बसा. बंद करतो फवारा. अरे फवारा कसला म्हणते साखे, याला जवळजवळ धबधबा म्हणायला हवं. धबधबा, बाळासाहेबांचा धबधबा. हा, चुलीत झाला तुमचा तो धबधबा. धबधबा कोण चुलीत घालतो काय? उद्या म्हणजे नदीला आग लावा. बस झालं आता. असं प्रत्येक गोष्टीला जवळ जवळ करायचं, काटायचं करायचं नाईटा आणि तिळाचं करायचं भोपळा. मांजराला बघून म्हणायचं मांजर कसलं, जवळ जवळ वाघच म्हणायला हवं याला. पुढे आजारी पडलं की म्हणायचं आजारी कसलं, जवळजवळ गचकलाच म्हणायला हवा. बरोबर की नाही? कळलं. बाळासाहेब, तुमच्या या जवळ जवळचा न लई ताप व्हायला लागलाय बघा मला आता. ताप कसला म्हणते साखे, जवळजवळ हिवताप म्हणायला हवा. हिवताप नाही आवडलं, जवळजवळ पश्चाताप म्हणायला हवा. जावई बापू. जावई बापू कसलं म्हणताय? जवळजवळ नाही, तुम्ही जावई बापूच म्हणा. अहो, नेहारी करायला येताय ना? येताय म्हणून काय विचारताय? जवळजवळ पाटावर बसलोच. काय ग, कुठे गेली भिजलेली म्हैस? काय ग अक्के, हा दीपक सकाळी सकाळी गेलाय तरी कुठं गेला असेल? देवळात काळूबाईच्या दर्शनाला. या भक्ताला यश दे, या भक्ताला यश दे, यश दे, या भक्ताला यश दे, भक्ताला यश दे माते, यश दे. जय पाताळ भैरवी. खुश होणार माझी देवी, आता खुश होणार. बळी मिळणार तिला, बळी मिळणार. काय चाललंय हा अघोरीपणा? श्रद्धेच्या नावाखाली आणखीन किती मुक्या प्राण्यांना मारणार आहात तुम्ही? अरे ही श्रद्धा नाही, अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा. अरे मुक्या प्राण्यांना मारून कधी जलदेवता प्रसन्न होईल असं वाटलंच कसं तुम्हाला? अरे बंद करा रे हे मुक्या प्राण्यांचे बळी. ओम क्लीम ह्रीम स्वाहा. देवीचा कोप होईल. शिवा, तुझ्या हिरीला रगात पाहिजे, झाडाला खाळा नैवेद्य पाहिजे, या बकऱ्याचा बळी द्यायलाच पाहिजे. ओम ह्रीम क्लीम स्वाहा. शिवा दादा, अरे देवाच्या नावाखाली आणखीन किती दिवस मुक्या प्राण्यांची हत्या करणार आहात आपण? अरे त्यांना पोटच्या मुलाप्रमाणे वाढवायचं, लहानाचं मोठं करायचं, आणि एक दिवस नाही त्या भोंदू बाबाच्या सांगण्यावरून त्यांचा बळी घ्यायचा. चांडाळने माझ्या देवीला नाव ठेवशील तर जीभ झडल तुझी, माझ्या झाडाला नाव ठेवशील तर नायट्यानं फतफतशील. अरे हे बघ, मी तुझ्या समोर उभी आहे. बघूया तुझी चेटूक शक्ती माझं काय वाईट करते ती. अरे तुझी पाताळ भैरवी मला मारते की माझी काळूबाई मला तारते, तेच बघायचंय मला. माझी पाताळ भैरवी तुला शाप देईल. अरे कावळ्याच्या शापानं कधी गाय मरत नसते, पण खऱ्या भक्ताच्या मस्तकावर काळूबाईच्या आशीर्वादाचे हात असतात, हे लक्षात ठेव. अपमान, घोर अपमान, माझ्या पाताळ भैरवीचा अपमान. घेऊन ये, तुझी ती काळूबाई आहे ना, तिला घेऊन ये. दाखव या हिरीला पाणी आणून, बघू तरी तुझ्या काळूबाईचा चमत्कार. अरे चमत्कार दाखवता ते तुझ्यासारखे मांत्रिक. माझी काळूबाई कष्टाला धावून येते, त्याच्या पाठीशी उभी राहते. साचात का उद्या मंगळवार आहे, आपण मांढर देवीला म्हणजे काळूबाईला अभिषेक घालूया, तिची भक्तिभावानं पूजा करूया, तिला साकडं घालूया. शिवा दादा, तुझी खुदाई अशीच चालू ठेव. तुझा प्रत्येक घाव देवीच्या काळजाचा ठाव घेईल. तुझ्या कष्टाचा घाम या विहिरीत पडू दे, देवी नक्कीच त्याला यश देईल. माझी काळेश्वरी भक्ताच्या हाकेला धावून येईल. देवीचा सर्व गावावर एकाने शिवा शिव केली. समजा गाव विटाया रे माझ्या भक्तांना.
बापरे पाटील, अहो केवढं महाभयंकर संकट आलंय गावावर. आई, आमचं काही चुकलं असेल तर उघड करून सांग आई, तुला हात जोडतो आई. आई, या संकटातून तूच सोडव आम्हाला. गाव शोधवायला पाहिजे का माझ्या सुवासिनी? गाव शोध करायला पाहिजे का माझ्या लेकी? अयो देवी माते, हे गाव कसं शुद्ध करायचं हे तूच सांग की ग आम्हाला. पदर आलेल्या कवारी मुलीला हळदीच्या पानानं वाली करा. अंगावर वस्त्र न घालता उघड्या अंगानं तिला गावभर फिरवा. या गाडग्यातलं पाणी लिंबाच्या डाळ्याने सगळ्या गावभर शिंपडाया सांगा. पिढा पिढा टळू दे या गावाची. बरं आई, अशा तरण्या काट्या कवारी पोरीला असं कसं करायला सांगायचं आम्ही? आणि अशी सुलक्षणी पोरगी आम्ही ओळखायची तरी कशी? ती पोरगी सुलक्षणी हाय, देखणी हाय, या गावातच हाय. ती पोरगी काळूबाईची भगत हाय. काळूबाईची भगत? अयो रामा, आपल्या गावातल्या कुंभारणीची आरतीच किती. हे सगळं तिलाच करायला लावते. हे कोणीतरी काळ कारस्थान रचलेलं आहे. मी माझ्या देहाची विटंबना होऊन देणार नाही. पाटील, माझ्या पोरीला सोडायला सांगा. माझ्या तरड्या ताट्या पोरीची आबरूशी चव्हाट्यावर मांडू नका. हात जोडते मी तुमच्या, पदर पसरते, पाया पडते मी खरंय तुमच्या. खरंय बाई तुमचं, पण गावावर नाईलाज आहे माझा. हे बायानो, सोडा ना माझ्या पोरीला. तमाशा आरती, नेसी साडी. पाटील, हे कुंकू, हे कुंकू काळूबाईचं आहे. हे कुंकू आरतीच्या कपाळी लावून मी तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतोय. आता ती कुमारिका नसून सुवासिनी आहे. आता जर माझ्या पत्नीच्या अंगाला कोणी हात जरी लावला तर त्याचे हात मी मुळासकट छाटून टाकेन. सांगून ठेवतोय, लक्षात ठेवा. चला आरती. अगं आई, भलतच झालं की ग. हो ना, आपलीच बोट आपल्याच नरड्यात गेली. अरे निस्ती बोटच काय म्हणते साके, जवळजवळ बोटा सकट कोपरापर्यंत हातच गेलाय नारड्यात. चल आली आई, आरती. काय ग तुझी गावची लोक? अगं, माझा दीपू देवासारखा धावून आला आणि माझ्या भावी सुनेची आबरू वाचवली. बाईसाहेब, माझ्या गरीबा घरच्या पोरीला तुम्ही सून म्हणून स्वीकारलीसा. ही उपकार कसं फेडू मी? तुम्ही काय बी काळजी करू नका. बघा, लग्नानंतर आमची आई व्यवस्थित समजा फेडून घेईल. आरतीची आई आता लागा लग्नाच्या तयारीला. होय होय.